भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 वर्ल्ड कप 2026चा सामना. फलंदाज की गोलंदाज, इडन गार्डनची खेळपट्टी कोणाला मदत करणार? पिच रिपोर्टने फुटला घाम. तर या मॅचमध्ये किती स्कोर होऊ शकतो आणि कोणती टीम विजयी होऊ शकते? संपूर्ण पिच रिपोर्ट कसे खेळणार आहे? बॉलर्सना मदत मिळणार की बॅट्समन जोरदार धावा करणार? हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. सेमीफायनलमध्ये जागा मिळवायची असेल तर दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याची रंगत आतापासूनच वाढली आहे. विजयाचं गणित सोडवायचं असेल तर खेळपट्टीचा अंदाज असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खेळपट्टी बरंच काही ठरणार आहे. इडन गार्डनवरची खेळपट्टी अनेकदा गोलंदाजांना अनुकूल असते तर कधी फलंदाजांनाही मदत करते, त्यामुळे अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे भारतीय संघाला खेळपट्टीचा योग्य तो अंदाज घेऊन प्लेइंग 11 ठरवावी लागणार आहे. इडन गार्डनच्या खेळपट्टीचे फोटो समोर आले आहेत. यावरून या खेळपट्टीचा अंदाज क्रीडातज्ञ बांधत आहेत. या अंदाजावर नाणेफेकीचा कौल जिंकला तर काय करायचं हे ठरवलं जाईल. तर इडन गार्डनच्या खेळपट्टीचे फोटो पाहता फलंदाजाची चांदी आहे. फलंदाजांना मदत मिळेल अशी खेळपट्टी क्युरेटरने तयार केली आहे. यामुळे चेंडू सहज बॅटवर येईल. त्यामुळे भारत वेस्ट इंडिज सामन्यात खोरीने धावा झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. म्हणजेच या खेळपट्टीचं एकंदरीत आकलन करायचं फलंदाजांना मदत करणारे आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण भारतीय फलंदाजी फिरकीपुढे नांगी टाकत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या सामन्यात काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागणार आहे. इडन गार्डनवर खेळपट्टी पाहता भारतीय संघ प्लेइंग 11मध्ये काही बदल करेल असं वाटत नाही. झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेला संघच यावेळी मैदानात उतरू शकतो. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील, तर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. मधल्या फळीत ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे खेळतील. तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीवर फिरकीची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. तर थोडक्यात हे पिच बॅटिंग फ्रेंडली मानले जाईल. तर वेस्ट इंडिजचे बॅट्समन्स आणि भारताचे बॅट्समन यांच्यामध्ये कडवी झुंज आपणास पाहायला भेटेल. 200च्या वरती धावा झाल्या तर आश्चर्य वाटायला नको आणि त्या धावा चेस देखील होऊ शकतात. तर आपणास काय वाटते? भारताची टीम वेस्ट इंडिजचा या सामन्यामध्ये पराभव करून सेमीफायनलचे तिकीट मिळवेल का? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.